धुळे शहरापासून अवघ्या 9 किलोमीटरवर असलेल्या लळिंगपूर्णामधील धबधबा आता मोठ्या प्रमाणात वाहू लागला आहे। गेल्या 3 दिवसापासून धुळे जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस झाला आहे आणि या पावसामुळे आता या लळिंगपूर्णातला धबधबा मोठ्या प्रमाणात वाहू लागला आहे। आपण बघू शकतो की या लळिंगपूर्णातला धबधबा बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अनेक पर्यटक गर्दी करत असतात। हा जो परिसर आहे हा जंगलाचा परिसर आहे। जवळपास 4.5 हेक्टरवर हे जंगल परिसर आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये झाडे आहेत आणि या ठिकाणी धुळे शहराच्या लगत असल्यामुळे धुळे शहरातील नागरिक, मालेगाव मधील नागरिक आणि इतर परिसरातील नागरिक हे या ठिकाणी पर्यटनासाठी येत असतात। अत्यंत आकर्षक असा हा धबधबा आहे। मात्र सुरक्षा व्यवस्थेचा जर विचार केला तर या ठिकाणी ज्या ठिकाणी धबधब्याला वरच्या बाजूला ज्या ठिकाणी एक पांझर तलाव आहे त्या ठिकाणच्या भिंतीपासून येणाऱ्या पाण्याजवळ प्रेक्षक हे या ठिकाणचे पर्यटक हे पोहतात। या ठिकाणी कुठल्याही सुरक्षिततेची दृष्टीने बोर्ड लावण्यात आलेला नाही त्या ठिकाणी आणि त्यामुळे वन खात्याचं त्या ठिकाणी दुर्लक्ष होत आहे। 2 दिवसांपूर्वी या धबधब्यामध्ये एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला होता। त्यामुळे सुरक्षा व्यवस्था ही या ठिकाणी वाऱ्यावर असल्याचं चित्र आहे। त्यामुळे हा धबधबा बघण्यासाठी मोठी गर्दी आता होऊ लागलेली आहे। श्रावण असल्यामुळे सर्वीकडे हिरवी चादर या ठिकाणी डोंगरांनी नटलेली आहे। मात्र या ठिकाणची सुरक्षा व्यवस्था ही राम भरोसे आहे। मनीष वासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।